आपली मराठी भाषा हे केवळ बोलणं नाही आहे, तर ती आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि परंपरेची ओळख आहे. मागच्या वर्षी केंद्र सरकारनं मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलाय, मला वाटतं की त्यामुळं आता मराठी भाषा 7 समुद्रापलीकडे जाईल आणि याच अभिमानाचा उत्सव म्हणून महाराष्ट्र सरकारने अभिजात मराठी, अभिमान मराठी या प्रोग्राम अंतर्गत पहिल्यांदाच जपानमध्ये टोकियोमध्ये आज हा सोहळा उत्पन्न होतोय. हा कार्यक्रम एक सोहळा नाही आहे, तर मराठी भाषेला जागतिक स्तरावरती पोहोचवणारा, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना एकत्रित आणणारा आणि जगभरात मराठी भाषेचा अभिमान वाढवणारा मला वाटते हा सोहळा आहे. ते जपानमधील मराठी लोकांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचा मी आता थोड्याच वेळात साक्षीदार व्हायला चाललोय. अभिजात मराठी, अभिमान मराठी हा कार्यक्रम तब्बल 75 देशांमध्ये राबवण्याचं महाराष्ट्र सरकारचा प्लॅन आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी जपान पासून केलेली आहे. ही मला वाटते की टोकियोकरांसाठी, खास करून आपल्या मराठी लोकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. हे टोकियोकरांपासून हे एक पर्व आता सुरू होणार आहे. आता बघूया पुढे अजून कोणकोणत्या देशांमध्ये कशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत ते. टोकियोतून सुरू झालेला हा मराठी अभिमानाचा प्रवास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा एक लाईक आणि एक शेअर महत्वाचा आहे.